गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आजचा दिवस सर्व माऊलींसाठी सुख समाधानाचा जावो आणि आनंदाचा जावो हीच समर्थांचरणी प्रार्थना आहे, सद्गुरूंचरणी प्रार्थना आहे। आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्यानं 3:30 ते 5:30च्या दरम्यामध्ये पहाटे का उठावं आणि त्या उठल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये खरंच चमत्कार होतो का? आपण यापूर्वी अगोदर निरूपणामध्ये पाहिलेलं आहे की शास्त्रानुसार, साधू संतांच्या वाणीनुसार, परमेश्वराच्या वाणीनुसार, भगवंताच्या वाणीनुसार सर्व आपण पुरावे पाहिले की मनुष्य जर ब्रह्ममुहूर्तावर उठला ना 3:40 ते 5:30 हा ब्रह्ममुहूर्त असतो। या वेळेमध्ये जर मनुष्यानं उठला ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय परिणाम होतात, मनुष्याचं खरंच भाग्य खुलतं का? या सर्व गोष्टी आपण अगोदर पाहिलेल्या आहेत। आणि या आजच्या निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे ना की हा कलियुग आहे ना, हा विज्ञानाचा युग आहे। हा मनुष्य आहे ना तो भगवंतावर जास्त विश्वास ठेवत नाही, पण तो विज्ञानावर जास्त विश्वास ठेवतो। पण आपण जर पहाटे उठत असू ना तर हे विज्ञान काय सांगतं हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। काही नास्तिक लोक असतात ना, त्यांना या सर्व गोष्टी आहेत ना या भ्रमिष्ट करत असतात, म्हणजे त्यांना या भ्रमात ठेवतात की बघा आपण पहिल्यापासूनच पाहत आलेलो आहेत आपल्या या भारत हिंदू धर्मामध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये साधू संत होऊन गेले, ऋषीमुनी होऊन गेले। बघा ऋषीमुनी आहेत ना तो सूर्य उगवण्याच्या अगोदरच उठत असत, म्हणजे जंगलामध्ये ध्यानास्त बसून मंत्र जप करत असत, उपासना करत असत। आणि ती परंपरा आहे ना या कलियुगाने मोडत काढली आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनुष्यानं कधी उठावं ना आणि काय करावं हे प्रत्येकानं ठरवायला हवं। आता आपण या कलियुगामधली असलेली माणसंसुद्धा पाहिली। ही माणसं काय म्हणत असतात बरं? जे नास्तिक असतात ना ती प्रत्येक वेळी म्हणत असतात की ब्रह्ममुहूर्तावर उठून काही चमत्कार कसा होतो का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे हा नक्कीच चमत्कार होत असतो। बघा ही नास्तिक माणसं असतात ना ती उदाहरण देताना हे सुद्धा सांगतात की पेपरवाला तर सकाळी पहाटे 2:30 वाजता उठतो, 3 वाजता उठतो, मग त्याच्या जीवनामध्ये परिणाम का होत नाही बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनुष्याचा जसा भाव असेल ना तसा मनुष्य घडत असतो। पेपरवाला कशासाठी उठतो बरं? की जेणेकरून आपलं काम पूर्ण करावं। त्याच्या या इंद्रियांमध्ये, त्याच्या या मनामध्ये भगवंताचा लेश तरी असतो का? भगवंताचं नामस्मरण असतं का? पण आपण ब्रह्ममुहूर्तावर का उठावं? आपण का उठतो बरं? की भगवंताची आपल्यावर कृपा होईल, भगवंताचं नामस्मरण होईल, भगवंताची सेवा घडेल म्हणून उठतो ना, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, जेणेकरून आपली अडकलेली कामं असतील ती सर्व व्यवस्थित होतील। आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, जॉबला नसेल तर सर्व गोष्टी परमेश्वराच्या कृपानं व्यवस्थित होतील ना। म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे ना। म्हणून आज आपण नक्की हे विज्ञान काय म्हणतं, 3:30 ते 5:30च्या दरम्यामध्ये जेव्हा जाग येते तेव्हा कोणते चमत्कार हे विज्ञान मानतं ना ते आज आपण पाहणार आहोत।
आता आपण पाहूया ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्ममुहूर्तावर काय कामे करावी, त्याचे फायदे कोणते आहेत. म्हणजेच या मानवाच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनात हा ब्रह्ममुहूर्त किती महत्त्वाचा आहे ना. सर्वात पहिले म्हणजे ब्रह्ममुहूर्त असा हा शब्द नाही, त्याचा उच्चार आहे ब्रह्ममुहूर्त असा आहे. पण आपल्या बोलीभाषेमध्ये आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्तच असं म्हणतो ना. म्हणूनच आपल्या या सनातनी हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचे कित्येक फायदे आहेत, पण आज तुम्हाला त्यातील काही 10 फायदे आपल्याला माहीत होणार आहेत. त्या अगोदर आपण ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ना ती आपण अगोदर पाहूया. म्हणजे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदय, संध्याकाळ, प्रदोषकाळ, सूर्यास्त, रात्र, मध्याह्न दिवस, मध्याह्न रात्र असे कित्येक प्रकार आहेत. त्याचबरोबर प्रहर आहेत. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर असे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असे प्रहरसुद्धा आहेत. म्हणजेच या रात्रीच्या प्रहाराला उत्तर रात्र असं सुद्धा म्हणतात. आणि चौथ्या प्रहरी म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा चौथ्या प्रहारामध्ये येणाऱ्या वेळेस हा ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात. यावेळी ही वेळ असते ती पहाटे 3:45 म्हणजे 3:30 वाजायच्या नंतर जरी तुम्ही उठलं ना तरी चालेल आणि ती संपते 5:30 असा 1.25 तासाचा हा ब्रह्ममुहूर्त आहे ना तो सविस्तर असतो. त्यामध्ये थोडी कमी जास्त वेळसुद्धा होऊ शकते. म्हणजे 5:30च्या नंतर 6 वाजेपर्यंत ती वेळ जाऊ शकते. आपण पाहिलंसुद्धा असेल किंवा ऐकलंसुद्धा असेल, या मुहूर्तावर आपले ऋषीमुनी होते ना, आपली साधना, मंत्र, जप, तप, उपासना हे निरंतर कार्य करत असत. ते आपण पाहणार आहोत. आता आपण पाहूया या विज्ञानानुसार पहिला फायदा काय आहे. आपण बघा, हा कलियुगातला मनुष्य आहे ना तो भगवंतावर विश्वास ठेवत नाही. पण ज्याला भगवंतावर विश्वास नाही ना त्याने विज्ञानावर तरी विश्वास ठेवावा की नक्की ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठतो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काही चमत्कार होतो. नक्की मनुष्याला हा ब्रह्ममुहूर्त काय फायदा आहे. पहिला फायदा पाहूया. या पृथ्वीच्या सर्व प्राणीमात्राला जो ओझोन वायू लागतो ना तो ह्या वेळेस पृथ्वीच्या अगदी खालच्या थरामध्ये येतो. आणि या ओझोन वायूमुळे मानवास जो ऑक्सिजन लागतो तो श्वसनासाठी खूप आवश्यक असतो. जो ओझोन वायूमुळे हा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये मानवास मिळत असतो. त्यामुळं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर ना तुम्हाला ओझोन वायू हा भरपूर प्रमाणामध्ये मिळतो. म्हणूनच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आहे ना तो अवश्य उठावं. बघा, या पूर्ण विज्ञानानं हा पहिला फायदा मनुष्याला सांगितला. आता आपण विज्ञानाचा दुसरा फायदा पाहूया. म्हणजे विज्ञान काय म्हणतं. नंबर 2, या काळामध्ये प्राणायाम केल्यानं किंवा उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन जर केलं ना तर रक्तशुद्धी होत असते. म्हणजे रक्तामध्ये ऑक्सिजन वाढल्यानं हा हिमोग्लोबिन वाढतं ना, त्यामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगापासून मुक्ती मिळते. हा आहे दुसरा फायदा. म्हणजे जो भरपूर आजारी जर राहत असेल ना, भरपूर आजारी पडत असेल तर त्या प्रत्येक मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठलंच पाहिजे. असं म्हणतात ना की ब्रह्ममुहूर्तावर जी आलेली हवा असते ना तो वारा असतो, तो स्वर्ग लहरीतून येत असतो. म्हणजे स्वर्ग लहरींचा तो वारा आहे ना या मनाला आनंदाने लागत असतो आणि पूर्ण मन शुद्ध होऊन जातं. आता पाहूया विज्ञानानुसार तिसरा फायदा. म्हणजे या काळामध्ये मंद प्रकाश असतो. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला अगदी मंद प्रकाश असतो. त्यामुळं आपण जर उठल्यावर डोळ्यावर आपल्याला तीव्र प्रकाश पडत नाही ना, त्यामुळं ते डोळ्याचे विकार जडत नाही आणि दृष्टी चांगली होते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठावं. म्हणजेच आपण सकाळी उशिरा उठल्यानंतर रात्रभर आपण झोपलेला असतो आणि त्या झोपेमध्ये
बघा, आपण त्या झोपेमध्ये असताना उठलो ना की आपल्याला डोळ्याला एकदम उजेड जास्त असल्यामुळं, ऊन जास्त असल्यामुळं आपल्याला डोळ्याला उजेड पडतो आणि अचानक डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळं डोळ्याचे विकार होतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर त्यामुळं तुम्हाला हे डोळ्यांचे विकार होणार नाही. म्हणून मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठलं ना तर डोळ्यांचे विकार होत नाही. आता चौथा फायदा पाहूया. या काळामध्ये पृथ्वीवर पंचतत्वांपैकी वायुतत्व आहे ना, हे जास्त प्रमाणामध्ये या वातावरणामध्ये कार्यरत असतं आणि मानवी शरीराला याचा अमाप वायुमळ निसारण व शरीरशुद्धीचं कार्य करतं. म्हणून हा वायू आहे, हा वायू कार्यरत असताना मळ बाहेर टाकण्याचं कार्य कोणताही जोर न लावता सहज होत असतं. म्हणून त्यामुळं तुम्हाला पचनक्रिया तुमची किंवा मूळव्याधीसारखे जे आजार आहेत ना, किंवा पित्तवात आहेत, यासारखे जे प्रकार आहेत ना, हे तुम्हाला होत नाही. आणि त्यामुळं तुम्हाला तुमचे जे शरीर आहे ना ते निरोगी राहण्यास मदत होते. म्हणजे मनुष्याला जर सर्व गुण संपन्न शरीरामध्ये राहायचं असेल ना, बघा, जो व्यायाम करत नसेल पण ब्रह्ममुहूर्तावर उठून थोडं जरी चालणं ठेवत असेल ना, त्याच्या शरीराला कधी व्याधी जडणार नाही, कोणताही रोग होणार नाही. आता पाहूया पाचवा फायदा. जसं आपण मळ निसरण होतं ना, तसेच शरीरातील नवी इंद्रियातून जे टॉक्सिन्स म्हणजे शरीरातील घाण असते ना, ती बाहेर काढली जाते. ती इंद्रिय म्हणजे डोळा, नाक, कान, तोंड, शिंश, द्वार, बुध यामार्फत शरीरातील रात्रीचं जी जमा झालेली घाण असते ना ती बाहेर टाकली जाते. आणि हे तेच जीवाणू विषाणू असतात, हे सूर्यप्रकाश मिळतात भरपूर प्रमाणात वाढत असतात. म्हणजे आपण रोगास बळी पडतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळं शरीरातील जी घाण आहे ना, जी घाण आहे ती नव इंद्रियांमार्फत बाहेर टाकली जाते. म्हणून आपण निरोगी राहण्यास मदत होते ना. आता पाहूया सहावा फायदा. हा सर्वात महत्त्वाचा आहे, म्हणजे शरीर साफ करणं, म्हणजे स्नान करणं. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण स्नान करतो ना आणि आपल्या त्वचेला जी लहान छिद्रे असतात ती मोकळी होतात आणि त्यामुळं शुद्ध हवा प्रदूषित, ती प्रदूषण विरहित हवा म्हणजेच ओझोन वायू आहे ना, आता शरीराच्या छिद्रातून शोषली जातात. सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्यानं संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवान राहतं, एकदम फ्रेश वाटू लागतं. आता पाहूया सातवा फायदा. या काळामध्ये जी ज्ञानेंद्रिय असतात ना, म्हणजे मेंदूमधील स्मरणशक्ती असते, ती मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असते. त्यामुळं ह्या वेळेमध्ये ऋषीमुनी मंत्र, तंत्र, ध्यान, साधना जी मुलं शिक्षण घेतात ना, अभ्यासू असतात, ती पहाटे अभ्यास करत असतात. कारण या वेळेमध्ये अभ्यास केल्यानं स्मरणशक्ती वाढत असते, पाठांतर होतं आणि ज्या अभ्यास करतो ना ते लक्षात सुद्धा तसंच राहतं. कारण त्याचबरोबर ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती बरोबर सर्व ज्ञानेंद्रिय कार्यरत होतात. म्हणून मंत्र, ध्यान, धारणा, प्रार्थना करणं, व्यायाम, अभ्यास या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आता पाहूया आठवा फायदा. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण स्नान करतो आणि त्या स्नान केल्यानं या शरीराची छिद्रे असतात ना ती मोकळी झाल्यामुळं सूर्योदयावेळी जी आरोग्यदायी लहरी असतात ना त्या वातावरणामध्ये सूर्यकिरणाद्वारे येतात आणि ती शरीराची छिद्रे मोकळे झाल्यामुळं ती शरीरात शोषले जातात. आणि या शरीराला हे डी जीवनसत्व असतं ना ते सूर्यकिरणाद्वारे मिळतं आणि शरीर स्वस्थ आणि चांगलं राहतं. आता पाहूया नववा फायदा. जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात. कारण या ब्रह्ममुहूर्ताचं वातावरण आहे ना ते शुद्ध असल्यानं जास्त प्रमाणामध्ये कंपनं निर्माण होत असतात आणि या कंपनाद्वारे हे सप्तचक्र असतं ना ते जागृत होऊन जातं. आता दहावा फायदा पाहूया. या ब्रह्ममुहूर्तावर अनेक पुण्यात्मे असतात ना, सिद्धात्मे असतात,
हे पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो. आपणास योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं आपलं आयुष्य हे सरळ आणि सुंदर होतं. म्हणून तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. नुसतं स्नान करून जरी भगवंताची साधना केली ना, मंत्र ध्यान केला ना, तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे विज्ञानाने सांगितलेले हे 10 फायदे आहेत. पण विज्ञानाच्या अगोदर सुद्धा माझा भगवंत होता. त्यानं ही सृष्टी निर्माण केली ना, तेव्हा हे विज्ञान तयार झालं. पण त्या अगोदर जे विज्ञानामध्ये जे घडणार आहे ना, ती सर्व माहिती ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे. म्हणजेच विज्ञान मोठं आहे की भगवंत मोठा आहे, हा तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या मनाची शक्ती आहे ना, ती जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता ना, तेव्हा त्या मनाची शक्ती वाढण्यास मदत होते. तुम्ही जे मनामध्ये ठरवता ना, बघा आपण कधीकधी एवढ्या गोष्टी ठरवत असतो ना, की मला हे बनायचं आहे, मला एवढा श्रीमंत व्हायचं आहे. पण आपल्या इच्छा कधी पूर्ण होतात का? कधीच होत नाही. पण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून अशा काही गोष्टी करतो ना, आपल्या मनामध्ये जे ठरवतो, नक्कीच त्या गोष्टी पूर्णत्वात जातात. कारण ही शक्ती असते ना, तुमचं मन जागृत करत असते आणि तुम्ही ठरवलेल्या गोष्टी 100% पूर्ण होतात. म्हणून तुमच्या या विचारांची ताकद तुम्हाला ओळखायला शिकायला हवी. म्हणून या निसर्गाची शक्ती आहे ना, तुम्हाला ओळखता आली पाहिजे. या विश्वाची शक्ती तुम्ही नक्कीच ओळखायला लागाल. म्हणजे सकाळी हा ऊर्जेचा प्रवाह असतो ना, तो एनर्जीमध्ये बदलत असतो. उच्च दर्जाचा होतो, हाय क्वालिटीचा होतो, अतिशय शुद्ध असतो. म्हणून तुमचा आध्यात्मिक विकाससुद्धा होईल, तुमची स्मरणशक्तीसुद्धा वाढेल. तुम्हाला जे काही ठरवलं आहे ना, तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल. ज्याप्रमाणे आपण घाण पाणी त्या फिल्टरमध्ये टाकतो आणि ज्याप्रमाणे ते फिल्टर होऊन शुद्ध पाणी येतं ना, तशी तुमची मनाची अवस्था झालेली आहे. पण जोपर्यंत त्या मशिनीमध्ये तुमचं मन जात नाही ना, ती मशीन म्हणजे कोणती बरं? ती मशीन म्हणजे सद्गुरू नामाची मशीन. सद्गुरू नामाची मशीन जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर चालवू ना, तेव्हा सर्व व्यवस्थित होईल. म्हणून खराब गोष्टी काढून त्यामध्ये चमत्कारिक गोष्टी निर्माण होतील. म्हणजे चमत्कार म्हणजे काय? म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात ना. पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाला जर ओळखलं तर नक्कीच व्हाल ना. तसे व्हाल का? जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला आहे ना, जे हवं ते मिळू लागतं. आता पुढचा चमत्कार जो म्हणजे फक्त तुमच्या आयुष्यात घडेल. जर तुम्ही सकाळी लवकर उठलात ना, तुमच्याकडे असलेली शारीरिक ऊर्जा खूप वेगळ्या पातळीवर जाईल. तुमचे आरोग्य आहे तुमच्यासाठी खूप चांगले राहील. सकाळी लवकर उठल्यानं अनेक आजारांपासून मुक्ती मिळेल. तुमचे आरोग्य चांगले ठेवायला मदतसुद्धा होईल आणि तुम्हाला स्वतःला मजबूतसुद्धा बनवायला हवं. म्हणून जर हे शरीर भेटलं आहे ना, तर ते तुम्हाला शरीराची देखील चांगली काळजी घ्यावी लागेल. म्हणून सकाळी मनुष्यानं योगासने करायला हवी. संध्याकाळी वेळेवर झोपावं, सकाळी लवकर उठावं. तुमची झोपसुद्धा पूर्ण होईल आणि झोप पूर्ण झाली म्हणजे तुमची अर्धी तब्येत तिथेच बरी होईल. ही झोप आहे ना, ती सर्वात महत्त्वाची आहे. आणि जर तुम्ही योग्य वेळी झोपेतून उठलात तर तुमचे 90% काम झालं म्हणून समजा. म्हणजे सकाळी हे 90% काम झालं, कारण सकाळी तुम्हाला या सर्व गोष्टी आपोआप मिळतील ज्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. म्हणून या सभोवतालच्या जगामध्ये शांतता असेल ना, चांगली हवा असेल, सकारात्मक वातावरण असेल, जर तुम्ही व्यायाम केला ना, तर त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला मिळतील. म्हणजे तुमची शारीरिक ऊर्जा वाढेल. जर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या आरोग्यावर काम केलं ना, तर नक्कीच चमत्कार घडेल. आता समर्थांनी बघा, आपण ग्रंथांमध्ये वाचलं असेल,
बघा मनाच्या श्लोकांमध्ये पाहिलं असेल, सद्गुरू चरित्रामध्ये पाहिलं असेल, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये पाहिलं असेल, जेव्हा समर्थांनी श्रीरामाचं हे पूर्ण ही भक्ती आहे ना सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न केला, सर्वांच्या मनामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी समर्थ थांबत असत ना, ज्या ज्या ठिकाणी हनुमंताची मंदिरं निर्माण केली, त्या त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी व्यायामशाळासुद्धा सुरू केल्या होत्या. कारण का? कारण त्यांचा एकच हेतू होता की ज्याप्रमाणे या मनाला भगवंताच्या नामस्मरणाची गरज आहे, चिंतनाची गरज आहे ना, त्याप्रमाणे या शरीराला सुद्धा व्यायामाची गरज आहे. आणि प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या मनुष्याला त्यांनी प्रेरित केलं आणि ब्रह्ममुहूर्तावर व्यायाम करण्यासाठी जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. समर्थांनी सांगितलेलं आहे की आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये टेन्शन सोडून दुसरं काही नाही. बघा कोणाला तुम्ही विचारा, अगदी सहजपणे जरी विचारलं ना तुझं आयुष्य कसं आहे, तर तो काय सांगतो बरं? माझं आयुष्य टेन्शनने भरलेलं आहे, माझं आयुष्य दुःखाने भरलेलं आहे. पण तो चांगला आहे असं कधीच बोलत नाही. कारण का? कारण खरंच ह्या मनुष्याचं आयुष्य आहे ना दुःखाने भरलेलं आहे. पण समर्थांच्या या मार्गामध्ये, समर्थांच्या या भक्ती मार्गामध्ये, श्रीरामाच्या भक्ती मार्गामध्ये जो आहे त्याला तुम्ही विचारून बघा तुझं आयुष्य कसं आहे बरं. त्याच्या खिशात 1 रुपया जरी नसेल ना तरी तो नक्कीच समाधानी असेल. कारण का? कारण हे ऋण आहेत ना, हे उपकार आहेत, हे समर्थ चरणाचे आहेत, हे सद्गुरू कृपेनं आहेत ना. हे सद्गुरू कृपेनं आपण एवढे समाधानी झालेलो आहोत ना, आपल्यावर जरी आभाळ कोसळलं ना तरी आपल्याला कसली चिंता नाही. कारण परमेश्वराला हेच सांगत असतो ना की तुझ्या कृपेनं जेव्हा मरण येईल ना तेव्हा आमची खरी स्वर्गामध्ये जाण्याची तयारी नक्कीच असेल. पण आपण या स्वर्गामध्ये जाण्यासाठी ते कर्मसुद्धा व्यवस्थित करायला हवे. म्हणजे जेव्हा आपण कर्म व्यवस्थित होतील ना आणि नक्कीच आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायला लागू. मनुष्याचं बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला जो मंत्र सांगितलेला आहे बघा, तुम्ही ओम या मंत्राचा जरी उच्चार केला ना, तो माळेचा जप जरी केला तरी चालेल. ज्यांना मंत्र दिलेला नसेल, ज्यांना मंत्र बघा काहींना मंत्र असेल सुद्धा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. आणि ज्यांना कोणता मंत्र जर येत नसेल ना तर ओम या मंत्राचा उच्चार करा. बघा तो माळेचा जप करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला असं वाटू लागेल की माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडणार आहे. तुम्हाला काम करण्याची क्षमता तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. तुम्हाला बघा काही माणसं असतात एवढी दुःखी झालेली असतात ना, त्यांना कामसुद्धा करावंसं वाटत नाही. नक्की आपण जीवनामध्ये पुढे करावं काय हे सुद्धा कळत नाही. पण अशांसाठी बघा तुम्ही कमीत कमी 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि या ओम मंत्राचा जप करा. तुम्ही नवीन भक्ती मार्गामध्ये जरी आलेला असाल ना, तुम्ही आता बघा काही माणसं अशी सुद्धा आहेत की जी भक्ती मार्गामध्ये कोणत्याही नाही, पंथामध्ये सुद्धा कोणत्याही नाही, पण आता हे पहिलं निरोपण ते ऐकत आहात. पण त्यांच्यासाठी सांगणं आहे की जर तुम्ही कोणत्याही भक्ती मार्गामध्ये नसाल आणि जर तुम्ही ओम या मंत्राचा जर जी उपासना केली ना तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच ऊर्जा निर्माण होईल. या कलियुगाचा जर विचार केला तर आत्ताचा मनुष्य एकटा पडलेला आहे. त्याच्या जवळसुद्धा कोणी नाही. त्याच्या डोळ्यांना गर्दी तर भरपूर दिसते, पण त्याचा मनाचा विचार करणारा कोणी आहे का? पण समर्थांनी सांगितलं आहे की ज्याला कोणीच नाही ना त्याला सद्गुरू आई आहे, त्याला समर्थ विचार आहेत.
ज्याने समर्थ विचार त्याच्या मनामध्ये निर्माण केले ना, त्याला आपोआप जागृती निर्माण होईल, त्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होईल. कारण हे जग आहे ना, ते भगवंतानं निर्माण केलेलं आहे. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, पण तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. तुमची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ना, ती नक्कीच होईल. तुमचं मनोबल वाढेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही, खूप अवघड आहे असं जी बोलणारी माणसं आहेत ना, त्यांना नक्कीच चपराक बसेल. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल, चमत्कार हवा असेल ना, तर नक्कीच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. आता इथे बरेच भक्तजन असतील, बरेच माऊली असतील, ते आता मनामध्ये विचार करत असतील की आम्हाला ब्रह्ममुहूर्तावर एवढ्या लवकर उठणं शक्य नाही. पण आपल्या जीवनाची जर अधोगती थांबवायची असेल तर वेळ काढणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना. म्हणजेच निदान मनुष्यानं 6च्या अगोदर जरी उपासना करायला हवी. म्हणजे 6 वाजाच्या अगोदर जर आपण उपासना करत असू ना, तरीसुद्धा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. भले तुम्ही 3:40 उठत नसाल, पण 6 वाजाच्या आतपर्यंत तुम्ही सर्व जर आटपत असाल ना, तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये भरपूर तुम्ही स्वप्न रंगवलेली सुद्धा आहेत, भरपूर गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणारसुद्धा आहेत. पण परमेश्वराला काय हवं ना, आपल्या जीवनामध्ये सुख कशामुळं निर्माण होतं ना, जेव्हा हे मनुष्याला कळूनसुद्धा तो प्रयत्न करत नाही ना, तर त्याचा पश्चाताप अजिबात करत बसू नका. कारण एक वेडा मनुष्य परवडला, पण शहाणा कधीच परवडलेला नाही. कारण का, जो शहाणा असतो ना, त्याला कळत असतं की मी कसा चुकलो आहे, मी कुठे बरोबर आहे. पण त्याला कळत असूनसुद्धा तो चांगला वागत नसेल, तर त्याच्यासारखा दुर्भाग्य तोच असतो ना. म्हणून आपण वेडे आहोत का शहाणे आहोत, हे प्रत्येकानं ठरवावं आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं. कारण आपण नुसते निरूपण ऐकून, नुसते निरूपण आपली यंबी खर्च करून काही फायदा आहे का? काहीच नाही. कारण असे तुम्ही या यूट्यूबवरती हजारो व्हिडिओ बघाल, हजारो निरूपणं ऐकाल, पण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होत नसेल ना, तर त्याचा काही फायदा आहे का? मग ते निरूपणं ऐकलेली नाही बरी. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे मनुष्या, तुझ्या जन्मा अगोदर तू इथे या कलियुगामध्ये जन्म घेतलास, तेव्हा तू येताना काही आणलं होतंस का? काही आणलं नाही, मग तुला मृत्यूची का भीती आहे बरं? तुझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा इथून काही घेऊन जाणार आहेस का? काहीच नाही ना. मग तू टेन्शन का घेतोस? जर तुला टेन्शन फ्री तुझ्या अहंकार रूपी रावणानं तुझं आयुष्य टेन्शनमध्ये केलं आहे ना, दुःखी केलं आहे, तर हे जीवन तुला फ्री करायचं असेल ना, हे जीवन तुला सुंदर करायचं असेल, तर समर्थांनी सांगितलेल्या भक्तिमार्गामध्ये ये. दर हप्त्याला ते श्रवण कर, ब्रह्ममुहूर्तावर उपासना कर. तुझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अडकलेल्या आहेत ना, तुझी ती स्वप्नं आहेत, ती नक्कीच पूर्ण होतील. कारण हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे. कारण जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताचं नामस्मरण करतो, त्याच्या कर्मामध्ये सुद्धा फरक होत असतो. आपण म्हणत असतो की मी खूप चांगला वागण्याचा प्रयत्न करतो, पण हा अहंकार आहे ना, तो मला चांगलं वागू देत नाही. पण तुम्हाला असं वाटत असेल ना, माझ्या जीवनातून अहंकार निघून जावा, माझ्या जीवनातून हा लोभ निघून जावा, तर एकदा तरी ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा. तुमचा दिवस एवढा आनंदात जाईल ना, तुम्ही यकीनसुद्धा करू शकणार नाही मी होतो कसा आणि माझ्या जीवनामध्ये ही ऊर्जा आली कशी. एकदा तरी नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठा. बघा, तुमच्या जीवनामध्ये खरंच भगवंत तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्हाला विचारू लागेल, तुला काय पाहिजे? तुला प्रचितीसुद्धा नक्की येईल. म्हणून ही प्रचिती तेव्हाच येईल ना, जेव्हा आपण कर्मामध्ये असू, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासनेला सुरुवात करू,
सर्व आयुष्याची गंमत आहे ना या ब्रह्ममुहूर्तामध्ये दडलेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये रोज मनुष्याने ब्रह्ममुहूर्त पाहायला हवा आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचा वापर करायला हवा. इथे बरेच असे माऊली आहेत, बरेच असे भक्त आहेत ज्यांना वेळ असून सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत. मग त्यांचं करायचं काय? परमेश्वराला नेहमी प्रश्न विचारत असतात की मला प्रचिती कधी येईल, माझ्या जीवनामध्ये सुख कधी येईल. पण तू ब्रह्ममुहूर्तावर उठतो का? ब्रह्ममुहूर्तावर तू उठायची सुरुवात कधी करणार आहेस? कधीतरी तुझ्या मनाला विचारून बघ, तुझे सर्व प्रश्न मिटतील. तुझ्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनामध्ये यश निर्माण होईल. म्हणून सर्व मायबाप सज्जनांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळून जातील. भगवंताला विचारावी लागणार नाहीत. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ.